सत्याचा शोध, जनतेचा आवाज आणि अन्यायाविरुद्ध निर्भीड लढा. अन्यायाविरुद्ध निर्भीड पत्रकारिता, खरा कायदा. 17पेक्षा अधिक गुन्हे असलेली टोळी जेरबंद, 5 जणांना अटक, एक विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यात. हिंगोली गुन्हे शाखेची कामगिरी. मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात दरोडा टाकून पोलिसांना आव्हान देणाऱ्या टोळीतील 5 जणांना हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून एका विधी संघर्षग्रस्त बालकाची चौकशी केली जात आहे. 200 CCTV फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणावरून पोलिसांनी कोल्हापूर भागातून त्यांना अटक केली आहे. हिंगोली तालुक्यातील नांदुरा येथील संदीप तनपुरे यांना जवळा खांबाळा शिवारात एका काळ्या स्कॉर्पिओ वाहनातून आलेल्या दरोडेखोरांनी 13 मार्च रोजी रात्री 10 वाजता अडवून त्यांच्याकडील 42,000 रुपये रोख पळविले होते. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांनी गुन्हे शाखेच्या तपासाचे आदेश दिले होते. त्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे यांचे विशेष पथक नियुक्त केले होते. यामध्ये उपनिरीक्षक श्रीदेवी वग्गे, माधव जिवारे, दिलीप मोरे, जमादार भुजंग कोकरे, गजानन पोकळे, शिवाजी जालमिरे यांची पथके मराठवाड्यासह विदर्भात रवाना केली होती. पोलीस पथकाने सुमारे 200पेक्षा अधिक CCTV फुटेज पाहून माहिती घेतली असता सदर गुन्हा करणारी कुख्यात टोळी असून टोळी प्रमुख मुख्य गुन्हेगार हा सौरभ विलास शिंदे, राहणार फुलगाव, जिल्हा पुणे असल्याचे स्पष्ट झाले. सर्वजण कोल्हापूर भागात असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी रविवार दिनांक 22 रोजी त्यांना कोल्हापूर जिल्ह्यातून सौरभ शिंदे, राहणार फुलगाव, शुभम तापकीर, राहणार भीमा कोरेगाव, गजानन मैतकर, राहणार पेरेनगाव, जिल्हा पुणे, अभिजित बंडू गदळे, राहणार वाघोली, जिल्हा पुणे यांना अटक केली. तर एक विधी संघर्ष बालकाची चौकशी केली. अधिक चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन वाशिम जिल्ह्यात ट्रक चालकाला अडवून दरोडा टाकल्याचे सांगितले. तसेच सदर गुन्ह्यासंदर्भात टीप देणारा आरोपी गजानन गोविंद गोरे, राहणार सोनखास, जिल्हा वाशिम याला पोलिसांनी अटक केली आहे. सदर आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर पुणे व परिसरातील 16 गुन्हे दाखल आहेत. तसेच हिंगोली जिल्ह्यात सन 2017 दरोडा टाकल्यासंदर्भात सुद्धा गुन्हा दाखल आहे. सदरचे गुन्हेगार हे सराईत गुन्हेगार असून पुणे जिल्ह्यातून हद्दपार असल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपीकडून चोरी गेलेली रोख रक्कम 26,000 रुपये व गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ जीप, मोबाईल असा एकूण 16 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.